नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की घरच्या घरी क्लीनअप कसं करायचं ते थोड्याशा स्टेपमध्ये ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच महिला ह्या गृहिणी असतात, काही वर्किंग लेडी असतात, तर काहींची बाळं छोटी असतात. त्यामुळे सगळ्यांनाच पार्लरमध्ये जाऊन वेळ देऊन स्वतःसाठी स्किन केअर घेणं शक्य नसतं आणि त्याचप्रमाणे पार्लरमध्ये खूप पैसेही जातात. पण ही आज मी तुम्हाला सांगणारी ट्रिक जर तुम्ही ट्राय केली तर तुमचे पैसे आणि वेळ दोन्हीही वाचणार आहात. तर मग चला तर हे 4 स्टेप मध्ये फिनिश होणारे घरच्या घरी क्लीनअप कसं करायचं स्टार्ट करू. सगळ्यात आधी एका वाटीमध्ये आपल्याला 2 चमचे दूध घ्यायचं आहे. कच्चं दूध असेल तरी पण चालेल. त्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. ते चांगलं इवन पेस्ट झाल्यानंतर जर गरज पडल्यास किंवा तुमच्याकडे अवेलेबल असल्यास गुलाबजल त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या फेसवरील सगळा मेकअप रिमूव्ह करायचा आहे. त्यासाठी तुम्ही रेग्युलर जे फेस वॉश वापरतात ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपण बनवलेली ही क्लिन्झिंग मिल्कची पेस्ट पूर्ण फेसवरती आणि मानेवरती अप्लाय करून घेणार आहोत. दुधामुळे काय होतं की आपल्या स्किनला मॉइश्चर यायला मदत होते आणि तांदळाच्या पिठामुळे आपल्या स्किनमधील ग्लो एन्हान्स होतो. तो पूर्ण फेस आणि मानेवरती आपण सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण मसाज करणार आहोत. अंडर आईज, नाकाची लायनिंग, लिप कॉर्नर्स किंवा चीन यांच्यामध्ये जिथे पण पिगमेंटेशन आहे तिथे आपण चांगल्या प्रकारे हे मसाज करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेथील डेड स्किन ही निघून जाईल आणि ग्लो यायला मदत होईल. ही मसाज किंवा ही स्टेप आपल्याला मिनिमम 5 ते 7 मिनटं फॉलो करायची आहे. पूर्ण फेस मसाज झाल्यानंतर आपल्याला मानेवरही सेम सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून घ्यायची आहे, जेणेकरून मानेवरचे पिगमेंटेशन किंवा टॅन असेल ते रिमूव्ह व्हायला मदत होईल. मानेला दोन्ही साईडनी क्लीनअप केल्यानंतर आपल्याला हा थर पूर्ण वॉशआउट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फेस फक्त पाण्याने धुवायचा आहे. तुम्ही बघू शकता दुधामुळे स्किन खूप चांगल्या प्रकारे मॉइस्ट झालेली दिसती आहे. दुधातील तुपटपणा स्किनमध्ये पेनिट्रेट होऊन स्किनचा इनर ग्लो एन्हान्स व्हायला मदत होते आणि तांदळाच्या पिठामुळे पिगमेंटेशन रिमूव्ह होऊन आउटर स्किन ब्राईटन व्हायला सुरुवात होते. त्यानंतर येते 2 नंबरची महत्त्वाची स्टेप, स्क्रबिंग. एव्हरयूजचे हे 2 स्क्रब मी जनरली यूज करत असते. हे आहे चॉकलेट चेरी टॅन रिमूव्हल स्क्रब आणि हे आहे एक्सफोलिएटिंग स्क्रब. आत्ता सध्या मी हे एक्सफोलिएटिंग स्क्रब यूज करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे स्क्रब हातावर घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून ते मॉइस्ट करायचं आणि पूर्ण फेसवरती अप्लाय करायचं. जिथे जिथे तुम्हाला व्हाईट हेड किंवा ब्लॅक हेड दिसत आहेत तिथे तुम्हाला हे अप्लाय करून घ्यायचं आहे. हे पॅकेट फक्त 10 रुपयांमध्ये येतं, पण ह्याच्यामध्ये क्वांटिटी इतकी असते की आपण फेस आणि मान सगळीकडे लावू शकतो. त्यानंतर आपल्याला हे नाकावरती, नाकाच्या लायनिंगवरती खूप चांगल्या प्रकारे रब करायचं आहे. त्याच्यामध्ये एक्सफोलिएटिंग वॉलनटचे बारीक बारीक क्रिस्टल्स आहेत, त्याच्यामुळे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स रिमूव्ह व्हायला खूप मदत होते. स्क्रब लावायच्या आधी तुम्ही गरम पाण्याची वाफही घेऊ शकता किंवा स्टीमही घेऊ शकता, पण माझ्या फेसला ते सूट होत नाही म्हणून मी जनरली ही स्टेप स्किप करते. आठवड्यातून एकदा तरी हे स्क्रब नक्की यूज करा. त्याचप्रमाणे तुमची स्किनही खूप मऊ राहते. स्क्रबिंग करताना नेहमी पाण्याचा वापर जास्त करावा, जेणेकरून स्किनची आग होत नाही. 4 ते 5 मिनटं फेस स्क्रब केल्यानंतर पाण्याने फेस आपण वॉश करणार आहोत. त्यानंतर फेस पूर्णपणे ड्राय करून घ्यायचा. त्यानंतर तिसरी महत्त्वाची स्टेप येते, ती म्हणजे पील ऑफ. त्यासाठी आपण एव्हरयूजचं गोल्डन ग्लो पील ऑफ यूज करणार आहोत. हे पील ऑफ जेल आपण पूर्ण फेसवरती इव्हन लेअरमध्ये अप्लाय करणार आहोत, ना जास्त पातळ ना जास्त जाड, जेणेकरून आपल्या ही स्किनवरती मिनिमम 5 ते 7 मिनटं ओलावा धरून राहील. खूप पातळ जर याचा आपण थर लावला तर तो लवकर ड्राय होतो आणि स्किनला तो ग्लो येत नाही. त्यामुळे आपल्याला पूर्ण स्किनवरती इव्हन लेअर लावायचा आहे आणि तोही जाड लेअर लावायचा, जे ड्राय व्हायला कमीत कमी 5 ते 7 मिनटं लागतील. जोपर्यंत हे मास्क ड्राय होते तोपर्यंत आपण स्टेप 4ला स्टार्ट करू. त्यासाठी मी इथे मुलतानी माती वापरणार आहे. मुलतानी मातीचा 1 चमचा आणि गुलाबजल असे मिक्स करून फेस पॅक मी इथे बनवणार आहे. पण तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी नसल्यात, दूध, बेसन पीठ आणि हळद यांचं मिश्रण फेस पॅक म्हणून यूज करू शकता. फेस पॅक बनवेपर्यंत पील ऑफ मास्क पूर्णपणे ड्राय झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे त्याचं पिलिंग ऑफ होऊ लागलेलं आहे. सो आपण ते पहिल्यांदा रिमूव्ह करून घेऊ. पील ऑफ मास्क हे नेहमी वरच्या डिरेक्शनपासून खालच्या डिरेक्शनला ओढायचं असतं, जेणेकरून तुमचे ब्लॅक हेड्स असतील किंवा व्हाईट हेड्स असतील ते त्याच्यासोबत रिमूव्ह होऊ नये. माझ्या मुलीला हे पील ऑफ मास्क रिमूव्ह करायला खूप आवडतं, त्यामुळे ती इथे मास्क रिमूव्ह करायला मदत करत आहे. नेहमी लक्षात ठेवा, पील ऑफ मास्क हे पूर्ण ड्राय झाल्याशिवाय ते इफेक्टही देत नाही आणि ते रिमूव्ह होत नाही. तुम्ही इथे बघू शकता एक इन्स्टंट ग्लो माझ्या फेसवरती दिसू लागलेला आहे. नाकावरचे आणि गालावरचे पूर्णपणे पिगमेंटेशन आणि ब्लॅक हेड्स रिमूव्ह झालेले आहेत. त्यानंतर आपण हे मुलतानी मातीचं फेस पॅक फेसवर अप्लाय करणार आहोत. जर तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने सुद्धा अप्लाय करू शकता. पूर्ण फेस आणि मान याच्यावरती आपल्याला हा फेस पॅक लावायचा.
10 ते 15 मिनटामध्ये तो ड्राय होईल अशा पद्धतीने तुम्हाला फेस पॅक सगळीकडे अप्लाय करायचा आहे. आता हा फेस पॅक आपण 10 ते 15 मिनटं सुकू देणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे हा इथे सुकलेला आहे. फेस पॅक हा कधीच वॉशआउट करायचा नसतो. एक मऊ नॅपकिन ओला करून तो फेस पॅक आपल्याला पुसून काढायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एक छानसा ग्लो माझ्या फेसवरती आलेला आहे. पण स्क्रबिंग दरम्यान किंवा ह्या मसाज दरम्यान आपल्या फेसला बरेचसं डॅमेज होत असतं. ते सगळं डॅमेज हील करण्यासाठी शेवटची स्टेप म्हणून आपल्या फेसला आपण एक मॉइश्चरायझर किंवा तुम्ही कुठलंही सनस्क्रीन ॲप्लाय करू शकता. मी इथे पतंजलीचं ॲलोवेरा केसर जेल यूज करत आहे. तुमच्याकडे काहीच जरी नसेल तरी तुम्ही फक्त बर्फ जरी फेसवरती रब केला तरीही सगळी इंजुरी हील होऊन जाते. तुम्ही इथे बघू शकता स्किनला एक प्लम्पीनेस आलेला आहे आणि माझ्या हातांपेक्षा सुद्धा माझा फेस जास्त ग्लो करत आहे. आठवड्यातून एकदा तरी मी हा क्लीनअप घरच्या घरी नक्कीच ट्राय करते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाहेर न जाता कमी पैशामध्ये वेळ खर्च न करता पैसे खर्च न करता घरच्या घरी सोप्या स्टेपमध्ये हे क्लीनअप तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे क्लीनअप तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच ब्युटी टिप्स सोबत. तोपर्यंत बाय.